एक वेळ करिया दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणे आठवीन पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा बहुदूरवरी भोगविले भोगा आता पांडुरंगा सोडवावे ट्रबल कमी कर आठवीन पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा तुका मने काया करीन कुरवंडी तुतार्यांचा आवाज कमी कर फक्त सांगू ओवाळो निसांडी मस्तक हे आठवीन पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा पांडुरंगा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी संपाद्य ज्ञानांचे विदाय भक्ती मिलो की तो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर एक वेळ करिया दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणी आठवीन पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरुअष्टांग ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय जगाच्या मालकासमोर उभे राहून आपल्या जीवनातली छोटीशी खंत व्यक्त करतात विठ्ठल अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय बघण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यामधील 5व्या दिवसाची सेवा का 4थ्या 5व्या दिवसाची सेवा आमच्या पंढरीनाथ बाबाकडून आमच्याकडे आलेली आहे वास्तुशांती निमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम शिट्टी मारते आवाज नको वाढू मी बरोबर जातो पुढे ताण नको आवाज कमी करायचा वास्तुशांती निमित्त भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे खूप गोड नियोजन आमच्या पंढरीनाथ बाबांनी केलं थोडा उशीर झाला आज मोठे माणसं आले की ते लेटच होतात मलाही माहिती आहे आता मोठं काम आहे सर्व करून ते आपल्या भेटीला आले हे मोठं महत्त्वाचं आहे बरोबर आहे का नाही असो पण लेट जरी झालं तरी ताण नका घेऊ गाडी किती जरी लेट सुटली तरी टायमावरच पोहोचल त्याच्यात जास्त वेळ होणार नाही अगदी थोड्या वेळामध्ये अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची किती गोड नियोजन आमच्या पंढरीनाथ महाराजांनी केलं महाराज मला आनंद वाटतो खरं सांगू का भगवान श्रीकृष्णाने ज्यावेळी द्वारका बांधली होती ना तयार केली होती त्या द्वारका तयार झाल्यानंतर त्या द्वारकेच्या वास्तुशांतीला सुद्धा एवढे लोक नसतील तेवढे पंढरीनाथाचे आहे महाराज खरं सांगतो वा दररोज नवीन कलाकार आहे हे ज्यावेळेस फुलं टाकत होते ते सगळं मी परत 2-4 वर्ष मागे गेलो वाटलं का परत लग्न आहे आपलं काही सांगता येत नाही लग्नामध्ये काय आनंद आहे महाराज वा एक
पांडुरंगाची सेवा करणारा एक साधा वारकरी माणूस सप्त्यावर जाऊन आपला विना घ्यायचा, टाळ वाजवायचा, गाथ्याची सेवा करायची, पंढरपूरच्या पांडुरंगाची सेवा करायची. एका वारकऱ्याची काय ताकद आहे ही सप्ताहामधून तुम्हाला दिसते. मी तुमच्या परिसरातील सगळ्या राजकारण्यांना, सगळ्या उद्योगपत्यांना, सगळ्या श्रीमंतांना ओपन चॅलेंज करतो. आमच्या पंढरीनाथ बाबा सारखा एवढा सप्ताह तुम्ही करून दाखवा, तुम्हाला जे पाहिजे ते देऊ शकतो. हे जे आलेले लोक हे काही पैशाने नाही आलेले. मला कालच डिस्चार्ज झाले, मी दवाखान्यात होतो 14 दिवस. छातीचा प्रॉब्लेम असल्यामुळं मी जे आलो, एखाद्या मंत्र्याची जरी तारीख असती नसतो आलो महाराज. बाकीचे तर सोडून त्याचे मंत्र्याची असती तरी नसतो आलो. फक्त पंढरीनाथ बाबाच्या प्रेमास्तव 650 किलोमीटर प्रवास करून मी तुमच्या दर्शनाला आलोय. विठ्ठल विठ्ठल. अगदी थोड्या वेळामध्ये अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. लक्ष देऊन कीर्तन ऐका, थोडी शांतता द्या, मोबाईल खाली करा सगळेजण. प्रॅक्टिकली मी तुमच्या समोर आहे. आता मोबाईल रेकॉर्डिंग नका करू. मी गेल्यानंतर युट्यूब चाळा, आता माझ्याकडे पहा. अजिबात विक्षेप नका करू. एकदम डॉक्टरनं जास्त बोलायचं नाही सांगितलं मला, फक्त पगारी पुरतच बोला म्हणे, जास्त बोलू नका. उगा आपलं कामापुरतं थोडंसं बोला म्हणे, जास्त बोलू नका. ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबरायचं आहे. मला थोड्या वेळात या अभंगाची भूमिका तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. लक्ष देऊन कीर्तन ऐका. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय जगाच्या मालकाच्या दरबारामध्ये उभे आणि पांडुरंगाला सांगतात, देवा माझ्या जीवनातलं दुःख कमी कर. पहिला अभंगात प्रवेश करण्यापूर्वी शंका तुम्हा सर्व मायबापा समोर करतो. तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहे. कार्यक्रमाची लिस्ट पाहिली, कार्यक्रमाची पत्रिका पाहिली की असं वाटतं एखाद्या सप्त्यामधला एखाद्या गावाचा सुवर्ण महोत्सव आहे. त्या सुवर्ण महोत्सवानिमित्त एवढे, कालच परवा दिवशी मला वाटतं आमचे तात्या येऊन गेले. अजून 2 दिवसांना मला वाटतं चंद्रशेखर बाबा सुद्धा येणार आहे. म्हणजे अख्खा महाराष्ट्र या गावाला येऊन गेला महाराज. अख्खा महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार ज्यांनी संप्रदायामध्ये आपल्या ज्ञानाची परंपरा, आपल्या संप्रदायाची परंपरा, आपल्या भक्तीची परंपरा अशी जेवढी ज्यांनी पेरली, हे सगळे संत महंत या कार्यक्रमाला येऊन गेले. खूप सुंदर वाटते. लक्ष देऊन ऐका. जगद्गुरु तुकोबरायसारखा एक महात्मा पांडुरंगाला सांगतो, पांडुरंगा माझ्या जीवनातलं दुःख कमी करा. पहिला प्रश्न तुम्हा सर्व मायबापा समोर करतो. लक्ष देऊन ऐका. जगद्गुरु तुकोबरायसारख्या एका महात्म्याच्या जीवनामध्ये काय दुःख असेल हो, हा पहिला प्रश्न आहे. जगद्गुरु तुकोबरायसारख्या एका महात्म्याच्या जीवनामध्ये काय दुःख असेल, हा पहिला प्रश्न आहे. लक्ष देऊन ऐका. कारण जगद्गुरु तुकोबराय हे सुखदुःखाच्या पलीकडे गेलेले संत होते. मग तुकोबरायच्या जीवनामध्ये काय दुःख असेल ऐका. दुःखाच्या शास्त्रामध्ये 3 प्रकार सांगितलेले. दारिद्र्याचे दुःख, पापाचे दुःख आणि गर्भवासाचे दुःख. किती प्रकारचे दुःख आहे? दारिद्र्याचं दुःख, पापाचं दुःख, गर्भवासाचं दुःख. हे 3 नसेल कळले तर अजून 3 सांगतो. आध्यात्मिक दुःख, आदिभौतिक दुःख, आदिदैविक दुःख. एवढे दुःख सांगून तुम्हाला दुःख देण्याचा माझा मुळीच हेतू नाहीये. लक्ष देऊन ऐका. एवढे दुःखाचे प्रकार सांगून तुम्हाला दुःख देण्याचा माझा मुळीच हेतू नाहीये. विठ्ठल जे 3 प्रकारचे दुःख मी तुमच्या समोर ठेवले, दारिद्र्याचे दुःख, पापाचं दुःख, गर्भवासाचे दुःख. हे 3 नसल कळले तर आध्यात्मिक दुःख, आदिभौतिक दुःख, आदिदैविक दुःख. पण जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनाचा इतिहास जर डोळ्यासमोर ठेवला, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनाचा जर सर्वे केला, जगद्गुरु तुकोबरायचं जीवन चरित्र जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवलं, तर या 3ही गोष्टीचं जीवनात जगद्गुरु तुकोबरायचं दुःख कसं असेल महाराज. दारिद्र्याचं दुःख जर जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये म्हणाव, गरिबीचं दुःख जर जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये म्हणाव, तर जगद्गुरु तुकोबरायच्या गाथ्यामध्ये एक अभंग आहे बघा. तो मला वाटतं 32 चरणाचा का 24 चरणाचा आहे, पण आहे. याती शूद्र वैश्य केला व्यवसाय, आधी तो हा देव कुळ पूज्य. हा अभंग घरी गेल्यानंतर वाचा. त्या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायने स्वतःचं जीवन चरित्र समाजासमोर ठेवले. लक्ष देऊन ऐका. अरे जो महात्मा दुष्काळ पडल्यानंतर बरं झालं म्हणतोय, बरे झाले देवा निघाले बरी या दुष्काळे पीडा गेली. लक्ष देऊन ऐका. जो महात्मा पैसे गेल्यानंतर बरं झालं म्हणतो,
जो महात्मा दुष्काळ पडल्यानंतर बरं झालं म्हणतो, ट्रबल जास्त वाढलाय दादा याचा. थोडं कमीच ठेवा, बेस थोडा दे आणि थोडा विको दे. ट्रबल एकदम कमी कर. ट्रबल असल्यामुळे थोडी शिट्टी मारतो तो, कडक नको राहू. इथं 60-60 वर्षाचे म्हातारे बिघडायला लागले, मायकीचं काय घेऊन बसला. त्यांना अजिबात टेन्शन घेऊन मी कधीच माईकवाल्याला बोलत नाही महाराज. फक्त थोडं प्रेम कर माझ्यावर, 1 तासभर. जो महात्मा दुष्काळ पडल्यानंतर बरं झालं म्हणतो, जो महात्मा स्वतःची बायको मेल्यानंतर बरं झालं म्हणतो, जो महात्मा शावकारकी गेल्यानंतर बरं झालं म्हणतो, त्या महात्म्याच्या जीवनामध्ये दारिद्र्याच्या दुःखाचा काय संबंध महाराज? अरे करोनाच्या काळामध्ये कीर्तन बंद पडले तर आम्ही पांडुरंगाला शिव्या दिल्या महाराज लोकांनी. कुठं तू कोबरायची विचार, कुठं आमच्यासारख्या महाराज लोकांचे विचार. मग दारिद्र्याचं दुःख जगद्गुरु तुकोबरायच्या काळात कसं असेल? अरे ज्या काळामध्ये लोकांकडे पैसा नव्हता त्या काळामध्ये माझे तुकोबराय शावकार होते. ते तुमच्या आणि माझ्यासारखे हलकट शावकार नाही, 5 रुपये 10 रुपये टक्के तसले शावकार नाही. दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडल्यानंतर माझ्या तुकोबरायने जेवढे काही लोकांना पैसे वाटले होते, जेवढे काही लिहून ठेवले होते, तेवढ्या सगळ्या वह्या उचलल्या आणि कुठे नेऊन टाकल्या? इंद्रायणी डोहामध्ये. लोक म्हणतात या सरकारनं कर्जमाफी केली, त्या सरकारनं कर्जमाफी मिळाली, या सगळं थोतांडे महाराज. या भारतातली पहिली कर्जमाफी जर कोणी केली असेल तर माझ्या तुकोबरायने केली महाराज, संप्रदायाने केली, माझ्या वारकरी संप्रदायाने. मग एवढा जर काय दारिद्र्याचंही दुःख जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये नाही, मग महाराज पापाचं दुःख माझ्या जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये कसं असेल हो? प्रमाण आहे का? झुंजार ते विष्णुदास जगी पाप पुण्य दारिद्र्याचंही जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये पापाचंही नाही. किती प्रमाण सांगायचे? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येते पाप पुण्यांगा. मग दारिद्र्याचं दुःख जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये नाहीये, पापाचं दुःख जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये नाही. काही म्हणतील गर्भवासाचं दुःख, अजिबात नाही दादा. प्रमाण आहे गाथ्यामध्ये. गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय असता नाम तुझे. देवा गर्भवासाचं दुःख तुम्हा आम्हाला आहे. काय सांगू, गर्भीची यातना ती तुमच्या आणि माझ्यासाठी दादा. जगद्गुरु तुकोबराला जर गर्भामध्ये दुःख असतं तर साधू संतांनी म्हणलं नसतं घेईन मी जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. मग लक्ष देऊ नाही का दादा? गर्भवासाचं दुःख जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये नाहीये, पापाचं दुःख जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये नाहीये, श्रीमंतीचे म्हणजे दारिद्र्याचंही दुःख जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये नाही. मग पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये तुकोबराय असं का म्हणतात? जेव्हा माझ्या जीवनातलं दुःख कमी कर. याचं कारण असेल दादा, जगद्गुरु तुकोबरायला संसाराविषयी काय दुःख असेल दादा? अरे ज्या महात्म्याने संसारावर तुळशीपत्र ठेवून जगाच्या मालकाची कृपा संपादन करून घेतली त्या माणसाला संसाराविषयी काय दुःख असेल? संसाराच्या नावे वाढत हा पुण्य धर्म केला ना हरिभजनी हे ढवळीले जग. चुकविला लाग संसारावर तुळशीपत्र ठेवले होते महाराज. बायको अन्न करता मिली तरी तुकोबरायने आपला परमार्थ नाही सोडला. लक्ष देऊ नाही का? मग का हो बाबा, संसारातलं जर कोणतंच दुःख जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये नाहीये, तुकोबराय पांडुरंग परमात्म्याला म्हणतात तरी कसं? एक वेळ करिया दुःखा वेगळे. हा तुकोबराय असं म्हणतात. याचं कारण असेल तुकोबराय सांगतात पांडुरंगा, ज्याच्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलाय, ज्याच्यासाठी संसारावर तुळशीपत्र ठेवून सगळ्या गोष्टीचा त्याग करून त्याचं चिंतन केलंय, ते
त्याची कृपा तुकोबरायच्या जीवनामध्ये होत नव्हती, त्याची कृपा जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये का होत नव्हती, त्याचं कारण दुरितांचं जे जाळं जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये होतं. जाळं काय शब्द वापरला जगद्गुरु तुकोबराय? जाळं. जशी तुकोबरायच्या अंतकरणाची अवस्था आहे तीच गवळणीच्या अंतकरणाची अवस्था आहे. बरोबर आहे का? गवळणीमध्ये वर्णन करतात, याचे लागी ओ केले नानायाग, याचे लागी ओ विषयाचा त्याग, याचे लागी ओ अष्टांगादी योग, जन्मोजन्मांतरी केली हे सूचना. देवा तुझ्यासाठी संसारावर तुळशी पत्र ठेवलंय, तुझ्यासाठी नवऱ्याचा त्याग केलाय रे देवा, तुझ्यासाठी सासू सासऱ्याचा त्याग केलाय, मुलाबाळाचा त्याग केलाय, आणि एवढा सर्वांचा त्याग करून आम्ही तुझ्यासाठी जंगलात आलोय. पण तू जर आता इथून अदृश्य झाला असेल तर आम्ही बघायचं कोणाकडे, म्हणून तर गवळणीचं वर्णन कानया रे कानया तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलाय रे, तुझ्यासाठी सगळ्या गोष्टीचा त्याग केलाय. खरं सांगू का महाराज, ज्याच्यासाठी सर्वस्वाचा त्याग करायची त्याची कृपा जर जीवनामध्ये होत नसेल तर माणसाला त्याचं अंतकरण कसं होतंय, सारखी तळमळ तळमळ तळमळ, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ. नाटाच्या अभंगामध्ये तुकोबराय काय बोल, रात्रंदिवस हेची तळमळ तुका म्हणे नाही आपुले बळ, जेने बळ पावे ना निश्चयची. या अभंगाची सुरुवात मला वाटतं काही उद्धार काही कृपा करीला नारायण ऐसे, तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. मातंग ऋषीने शबरी आई साहेबाला सांगितलं होतं, ए शबरी, शबरी ऐकलंस का ग, तुझी सेवा पाहून मी प्रसन्न आहे ग, काय गोड सेवा केलीस. ऐक ना, जगाचा मालक तुला भेट देणार, कधी देणार हे सांगितलं नव्हतं बाबा, फक्त एवढंच सांगितलं होतं की जगाचा मालक तुला भेट देणार आहे. त्या दिवसापासून 14 वर्ष वाट पाहिली. किती वर्ष वाट पाहिली? 14. तुम्हाला तर असं वाटतं एक कीर्तन झालं म्हणजे देव आपल्या घरी सालानच राहिला पाहिजे, एवढं सोपं नाही हो. काय समजले काय तुम्ही देवाला, म्हणजे तुमचा सासरा आहे का तुमचा मामा आहे? नाही ना शक्य होत महाराज. शेष महेश गणेश दिनेश सुरेश हुजाही निरंतर ध्याई. रात्रंदिवस हिमालयामध्ये योगी लोक खाली मुंडकं वर पाय करून त्याचं भजन करतात. तिथले गिधाड कावळे ज्यावेळेस त्यांचं मांस खातात त्यावेळेस ते योगी त्यांना सांगतात, कागा सब तन खाइयो चुन चुन खाइयो मांस, दोन नयन छान दियो पिया मिलन की आस.
अरे रात्रंदिवस देवाचं चिंतन करतात, त्यांच्या स्वप्नात नाहीये देव. एक वारी केली म्हणजे तुमच्या मनात अजिबात नाही हो महाराज. परमार्थ तुम्ही लोक म्हणतात तेवढा सोपा तुम्हाला नाही वाटत बाबा. तुमच्या तिकडं लोकांच्या अंगात येतं का नाही मला माहित नाही अवधूत बाबा, पण आमच्या तिकडं महिला म्हणतात देव माझ्या अंगात येतो. देव आणि तुमच्या अंगात. मी महाराज होऊन 25 वर्ष झाले असतील, कीर्तन करायला लागलो 15 वर्ष झाले कीर्तन करतो. आणि आता तर दररोजचे 2 कीर्तन आहे महाराज, दररोज कीर्तन आहे. कीर्तन संपलं की वेळ असला की कथा नसली तर मग वारी नसली तर हे सगळं दिवस. 25 वर्ष झाले परमार्थ करतो, अजून सुद्धा माझ्या स्वप्नात भूतच येतात महाराज, देव अजून नाही आला. बरं यांच्या अंगात यायला एवढ्या सुंदर आहे तुम्ही. बरं नेमकं मराठी लोकांच्याच बायाच्या अंगात येतात, मारवडणीच्या येत नाही, बामणाच्या येत नाही, जैन लोकांचे येत नाही. ते आता आपल्यापेक्षा गुटगुटीत ते लोक, तब्येती चांगल्या आहे, गोऱ्या पान असतात, मग ते काय नाही हो. अंगात येणं ही देवाची जर परंपरा असती तर मला असं वाटतं कुठंतरी मुक्ताबाईच्याही अंगात आला असता, कुठंतरी जनाबाईच्याही अंगात आला असता, मीराबाईच्याही अंगात आला असता. सायन्स युगामध्ये जगणारे लोक आहेत दादा, तुम्ही एवढं सोपं नाही हो. साधी MBBS पदवी तर जो तुम्हाला घ्यायची असेल ना महाराज तर 30 वर्ष अभ्यास करावा लागतो. बघा किती वर्ष अभ्यास करावा लागतो, 30 वर्ष. तुम्हाला एखाद्या क्षेत्रामध्ये PhD करायची असेल ना तर PhD करण्यासाठी 32 ते 35 वर्ष तुम्हाला अभ्यास करावा लागतो, त्यावेळेस PhD ची पदवी भेटते महाराज. साध्या पदव्या घेण्यासाठी वयाचे 32 वर्ष खर्च करावं लागतात. कर्तुम अन्यथा कर्तुम, जगाचा मालक हे होतो. त्या जगाच्या मालकाची कृपा जीवनामध्ये प्राप्त करण्यासाठी वयाचे 10 वर्ष नको होय. तुम्हाला फक्त एवढंच माहिती आहे, तुका म्हणे सोपे आहे सर्वा, पण खुटी ठोकलेली तुकोबरायनं खाली शहाणा तो धनी. अरे जे जगद्गुरु तुकोबराय सांगतात परमार्थ सोपा आहे, परमार्थ सोपा आहे, परमार्थ सोपा आहे, त्या जगद्गुरु तुकोबरायच्या गाथ्यामध्ये एक अभंग असाही आहे, भक्ती तो कठीण सोपे आहे सर्वाहुनी, त्या जगद्गुरु तुकोबराच्या गाथ्यातला अभंग आहे, भक्ती तो कठीण. प्रत्येकानं आपल्या आपल्या ॲडजस्टनुसार परमार्थाची व्याख्या करून घेतलेली बाबा, असं नाही हो. तुमच्या ॲडजस्टनुसार कसं जमलं, तुम्हाला पटतं तसं कोणत्याच गोष्टी नाही करायला पाहिजेत, माझ्या देवाला पटतं तसं केलं पाहिजे. इथं बऱ्याचशा माझ्या आई बहिणी बसलेल्या, माय मावल्यानो, एक छोटासा प्रश्न तुम्हाला, माझी भाषा कळते ना तुम्हाला मराठी, हां लक्ष देऊन ऐका, नसल कळत तरी माना हलवा. ऐका, आपल्या नवऱ्याला आवडतं तसं बायकोन वागावं का तुम्हाला आवडतं तसं वागावं? अजिबात अवघड प्रश्न नाही, एकदम सोपा आहे. जी उत्तर देईल तिला सोन्याचं नाणं बक्षीस. बोला लवकर लवकर.
आपल्या नवऱ्याला आवडतं तसं बायकून वागाव का तुम्हाला आवडतं तसं वागाव? काहीतरी बोला माया हो. नवऱ्याला आवडतं तसं नानं पंढरीनाथ हाकून घ्यायचं आपल्याकडनं. आपण साधा माणूस. आपल्या नवऱ्याला जसं आवडतं तसं जर बायको वागली तर नवरा प्रसन्न होतो. संसारातला व्यवहार आहे ना. मग आपल्या नवऱ्याला जसं आवडतं तसं जर बायको वागली तर नवरा प्रसन्न होतो. देवाला आवडतो तसा जर भक्त राहिला तर देव का प्रसन्न होणार नाही महाराज. आणि देवाला काहीच आवडत नाही दुसरं. आवडे देवासी नामाचा उच्चार, तुळशी माळ गळा. तुळशीची माळ देवाला आवडते महाराज. काय आवडती? काही दलिंदराने डॉक्टरचं ऐकून माळी काढल्या महाराज. डॉक्टरांनी सांगितलं अंडे खा तुम्हाला कोरोना होणार नाही. या भारतातल्या डॉक्टरांना थोडी सुद्धा बुद्धी नाही महाराज. इथं बैल खाणारे मरायला लागले आणि अंडे खाणारे जगतील कसे, हा मोठा प्रश्न आहे. या जगामध्ये 47 ते 48 मुस्लिम कंट्री महाराज. कोणत्या? इराक, इराण, अफगाणिस्तान वगैरे ह्या सर्व कंट्रींचा जर विचार केला तुम्ही, जनरल नॉलेज वाजा, युट्यूबवर चेक करा. 95% लोक मांसाहार करतात अवधूत बाबाजी. किती टक्के? जाऊ द्या ह्या कंट्रीचा. अमेरिका सारखा देश 85% लोक मांसाहार करतात, नॉनव्हेज खातात तिथं. मग त्या देशाची मरण्याची टक्केवारी जास्त आहे का आपल्या देशाची मरण्याची टक्केवारी जास्त आहे? असं माझी एक विनंती, लक्ष देऊन ऐका. तुम्ही काजूच्या गोडाऊन मध्ये जरी झोपले तरी मरणारच आहे. तुम्ही कोंबड्याही खाल्ल्या आणि बकऱ्याही खाल्ल्या तरी तुम्ही मरणार आहे. कारण मरणं हा माणसाचा स्वभावच आहे ना. मरण्यासाठी कारण लागलं. लोक म्हणतात लोक कोरोनाने मेले. अहो कोरोनाने लोक मेलेच नाही, लोक मरणार होते, फक्त निमित्त कोरोनाचं झालंय. मरण्यासाठी ऍक्सिडेंट हा एक कारण झालंय ना. मरण्यासाठी अटॅक हे कारण झालंय. मरण्यासाठी दुखणं एक कारण झालंय. काहीतरी देवाला तुम्हाला मारण्यासाठी कारण करणंच आहे. मग आज हजारो लोक होते, मग बाकीच्यांना कोरोना नाही झाला का? 95 वर्षाच्या लोकांना कोरोना होऊन ते सुद्धा लोक बाहेर आले महाराज. ज्याचं आलं ना त्याला जावंच लागतं. 3 मित्र होते, लक्ष देऊन ऐका. उदगीरला चालले होते. पल्सर गाडी होती, 80-90चा स्पीड होता. रोड एकदम चांगला होता. 3 जण गाडीवर जात असताना एका भरधाव ट्रकवाल्यांची यांची समोरासमोर धडक झाली. काय झाली? समोरासमोर धडक झाली. तुम्ही सर्व जाणकार मंडळी कीर्तन लक्ष देऊन ऐका. सर्वात जास्त कोणाला लागायला पाहिजे? तो पुढच्याला, मधल्याला का मागच्याला? समोरासमोर फेस टू फेस धडक झाल्यानंतर कोणाला लागलं पाहिजे? पुढच्याला. आता हा माईक जर माझ्या तोंडावर पडला तर पखोजायला लागेल का मला? मलाच व्यवहार आहे. समोरासमोर धडक झाल्यानंतर पुढच्याला जास्त लागलं पाहिजे, मधल्याला लागलं नाही पाहिजे, तर मागच्याला अजिबात नाही. पण नशीब असं असतं पुढच्याला काही होतच नाही महाराज. मागचं उडून पडतं त्यालाही काही लागत नाही आणि मधलं मेल्याशिवाय राहते. मग तुम्ही इथं काय लावसाल? एक वाक्य लक्ष देऊन आला. ज्याला जायचं त्याला जायचंच आहे आणि जो जाणार आहे तो जाणारच आहे. लक्ष देऊन ऐका. म्हणून परमार्थ करत असताना मातंग ऋषीने शबरी आई साहेबाला सांगितलं होतं, शबरी, ए शबरी, काळजी करू नको, जगाचा मालक तुला भेट देणार आहे. त्या दिवसापासून 14 वर्ष वाट पाहिली महाराज. किती वर्ष? 14 वर्ष. साधकाच्या अंतःकरणामध्ये फक्त आणि फक्त भगवंताच्या भेटीची अपेक्षा असते. किती प्रमाण सांगायचे? पुसावेशी हेची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज, भेटी लागी पंढरीनाथा, भेटी लागी पंढरीनाथा, भेटी लागी भेटी लागी पंढरीनाथा.
तुझ्यासाठी सगळ्या गोष्टीचा त्याग केला आणि एवढं काही करून जर तुझी कृपा जीवनामध्ये होत नसेल तर त्याला कारण फक्त ते जाळं आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून पांडुरंगाला विनंती करतात, पांडुरंगासमोर पदर पसरतात, देवा माझ्या जीवनातलं ते जे दुःख आहे ते दुःख निवारण कर आणि तुझ्या मनी माझ्यामध्ये जे जाळं आहे दुरितांचं ते दुरितांचं जाळं नष्ट कर. अभंगाचं पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबराय देवासमोर उभे राहून देवाला सांगतात, एक वेळ करिया दुःखा वेगळे देवा, एकदा मला या दुःखातून वेगळं कर. पांडुरंगा कंटाळलो मी, पण कशातून? काय दुःख आहे? दुरितांचे जाळे उगवणी. जाळं हा शब्द जगद्गुरु तुकोबरायने वापरला. लक्ष देऊन कीर्तन ऐका. आपण एखाद्या धरणामध्ये एखाद्या तलावामध्ये माशा पकडायला जातो त्यावेळेस काय घेऊन जातो? जाळं. बरोबर आहे का नाही? जंगलामध्ये जर हरिण पकडायचे असेल त्याला काय लावतो आपण? जाळच लावतो. सस पकडायचं असेल काय लावतो? जाळच लावतो. जाळं या शब्दाचा अर्थ तुमच्या बुद्धीने घेऊ नका. जगद्गुरु तुकोबराय जाळं या शब्दाचा अर्थ ममत्व आहे. काय? ममत्व. जाळं या शब्दाचा अर्थ काय? ममत्व. आत्मदेवाला गोकर्णाने ज्यावेळेस उपदेश केला तो खूप गोड उपदेश आहे. भागवत महात्म्यामध्ये काय गोड वर्णन आहे. पिताश्री देहेस्ति मां श्रुतिरे भीमतीम तेजत्वम जाया शुता दिशु सदा ममता विंच पश्या निशम जगति दक्षिण भंगनिष्ठम वैराग्य राग रसिको भव भक्ती निष्ठा. पिताश्री या हाडामासाच्या शरीराविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये जे ममत्व आहे ना ते सोडून द्या. मी करू काय? धर्मं भजस्व सततम तेज लोक धर्म द्या. धर्माची सेवा करा. जंगलात जाऊन देवाचं चिंतन करा. प्रत्येकाच्या दुःखाचं कारण जर काय असेल तर फक्त आणि फक्त ममत्व आहे महाराज. इतकं ममत्व वाढलंय. वास्तविक कोरोना नावाची बिमारी तुम्हा आम्हाला खूप चांगला संदेश देऊन गेली दादा. खरोखर सांगतो. एवढा चांगला संदेश देऊन गेली ज्यांना आपण आपलं समजत होतो. जे म्हणायचे आपली बिदर जिल्ह्यामध्ये 100 एकर जमीन आहे. काही म्हणायचे अरे मी दररोज मंत्र्यासोबत असतो. काही म्हणायच्या अरे आपले 5 करोड बँकेत आहे. देवाने सगळ्यांचा माज जिरवला महाराज. परवा दिवशी एका भक्ताने मला फोन केला. तो म्हणे 2019ला मी तुम्हाला फोन करायचो तुम्ही माझा फोनच रिसीव्ह करत नव्हते म्हणे. आणि उचलला की सांगायचे तारीख खाली नाही बिजी आहे, तारीख खाली नाही बिजी आहे, तारीख खाली नाही बिजी आहे. कशी जिरवली म्हणे करोनानं तुमची बघा.
2 वर्ष एकही तारीख नाही. चाफा बोले ना चाफा चाले ना. ऐका दादा, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जे ममत्वाचं जाळ आहे, हे ममत्वाचं जाळ प्रत्येकाने दूर केलं पाहिजे. ज्या गोष्टीपासून देव दूर होत असेल, ज्या गोष्टीपासून भगवंत दूर होत असेल, त्या सगळ्या गोष्टीचा शास्त्रानं त्याग करायचा सांगितलाय महाराज. प्रल्हादे जनक, याला बेस दे थोडा, ट्रबल कमी कर दादा. विभीषण बंधू ओ राज्य माता निंदू भरते केली. प्रल्हादे जनक विभीषण बंधू राज्य माता निंदू भरते केली. ज्या आईने प्रभू रामचंद्रापासून मला वेगळं केलं, मेले भरत पण काय केलं, परत आई नाही म्हणले महाराज. ज्या बापाने मला परमार्थ करू दिला नाही, 21 वेळा मारण्याचा प्रयत्न केला भक्त प्रल्हादाला, एवढं करून ज्यावेळेस पोरग मरत नाही, त्यावेळेस हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादीला प्रश्न केलाय, वेड्या एवढी तुझ्या अंतःकरणामध्ये ताकद कुठून आली? कोण आहे तुझा पाठीरागा? कुठं असतो तो? काय त्याचं ठिकाण? त्यावेळेस भक्त प्रल्हादजीने आपल्या बापाला जे उत्तर दिले त्याचं वर्णन शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. राजा न केवलम मे भवतस्य राजन सवैवलम बलिनाचा परेशा परेवरे मी स्त्रीजंगमाय ब्रह्मादयो एन वशम प्रणिता पिताश्री. माझा देव नाही अशी जागा सांगा. विठ्ठल जळी स्थळी रीता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची सर्वा घटी राम देहा देही. देव नाही असा जगात माणूसच नाही महाराज. देव नाही अशी जगात वस्तू नाही. हा तो दिसत नाही, तर तुमच्या डोळ्याचा दोष आहे. सूर अनेक फिरे कन मागत पै पद सूर सुस्वाद कहा. पुनिताल मदिरा बजाती फिरे मीरा मतवारी सी चाह कहा. सिया राम कथा कितनों ने लिखी पर तुलसी जैसी मर्याद कहा. नरसिंह बसे प्रतिखंबन में पर काढ़न को प्रहलाद कहा. जगात गाणारे का कमी का महाराज? कीर्तनात गाणारे, भागवतात गाणारे, रामायणात गाणारे, पिक्चर मध्ये गाणारे, तमाशामध्ये गाणारे. पण एवढे गायक असताना सुद्धा नाव सुरदासजीच घेतले जातं, बाकीच्यांचं घेतलं जात नाही. याचं कारण सुरदासजी जे गायन करत होते देवासाठी, आम्ही जे गात होते लोकांनी आमच्यावर खुश व्हावं म्हणून, लोकांनी आमचे पाकिट वाढवा म्हणून कीर्तन आहे ना महाराज. लोकांनी आमच्यावर प्रेम करा म्हणून गायन आहे हो. मीराबाईला तानसेनजीने प्रश्न केला होता, मीराजी मी पटदीप राग गायला की दिवे लागतात म्हणे, एवढी ताकद आहे माझ्या गाण्यामध्ये. मी जर मेघ मल्हार राग गायला तर पाऊस पडतो, एवढी ताकद आहे माझ्या वाणीमध्ये. मी गायल्यानंतर राजा एवढा प्रसन्न होतो, पण मी गायल्यानंतर देव कधीच माझ्याकडे पाहत नाही म्हणे. त्यावेळेस मीराबाईने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. मीराबाईने तानसेनजींना सांगितलं म्हणे, तानसेनजी तुम्ही जे गायन करता राजा खुश होण्यासाठी, आणि मी जे गायन करते माझा भगवंत माझ्यावर खुश होण्यासाठी. लक्ष देऊन ऐका. मी चातुर्मासाला बोधेबाबांकडे शिकायला होतो महाराज. बरेच दिवस झाले त्याला. बोधेबाबा माझ्यावर खूप प्रेम करायचे, आणि बोधेबाबाचा एक स्वभाव होता, जे पोरग सर्वात विचित्र बाबा त्याच्यावर खूप जास्त प्रेम करायचे. माझा हात 4 महिने बाबांनी सोडलाच नाही. 3-3 तास गाथा भजन करून घेतलंय माझ्याकडून. इच्छा नसली तरी करायला लावायची, इच्छा नसली तरी करायला लावायची. सायंकाळचं भजन झाल्यानंतर आम्ही धूप आरतीला पांडुरंगाच्या त्या गाभाऱ्याच्या अगोदर तिथं बसायला जागा, तिथं बसलो होतो. काही खादी कपडे घालून काही मंडळी आले, बाबाचं दर्शन घेतलं आणि बाबाला सांगू लागले, बाबा तुमचा जो शिष्य आहे ना ते ज्ञानेश्वरजी मेश्राम, महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव झालंय. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या मुखात त्यांचं नाव आहे, आणि आम्ही त्यांच्या मुखातून असं ऐकलं की तुम्ही त्यांना शिकवलंय. मग का बाबा ते टीव्हीवर गेले, तुम्ही कधी गेलेच नाही. त्यावेळेस बाबांनी जे उत्तर दिलं ते लोक निघून गेल्यानंतर मला म्हणे, बाबा कधी पण कोणाला बुवा म्हणायचे, पुरुषोत्तम बुवा. माणसानं असं गायन नाही करू की लोकांनी आपल्यावर प्रेम करावं, माणसाने असं भजन करावं की आपलं भजन पांडुरंगाला आवडावं महाराज. वाह.
तुका म्हणे येते भजन प्रमाण आणि काय थोरं पण जाळावे येते. लक्ष देऊन ऐका. काय सांगत होतो मी तुम्हाला? नाही विषय कुठून गेला? भक्त प्रल्हादजी. सूर अनेक फिरे कन मागत, पै पद सूर स्वस्वाद कहा, पुनिताल मदिरा बजाती फिरे. भागवत करणाऱ्या महिला आहे, कीर्तन करणाऱ्या महिला आहे, रामायण करणाऱ्या महिला आहे, प्रवचन करणाऱ्या महिला आहे, गायन करणाऱ्या महिला आहे. मग एवढ्या महिला कीर्तनकार, भागवताचार्य, रामायणाचार्य, पण मीराबाई एकच आहे. सर्वांना मीराबाई कसे म्हणतील दादा? सिया राम कथा कितनों ने लिखी. तुलसीदासजींच्या रामायणावर अनेक विद्वानांनी टीका केली, म्हणजे आपलं मनोगत व्यक्त केलंय. पण तुलसीदासांची जशी मर्यादा होती तशी कोणालाच जमली नाही दादा. आणि प्रत्येक खांबामध्ये नरसिंह भगवान आहे, पण काढण्यासाठी जगामध्ये आता कोण शिल्लक राहिलेलं नाहीये. भक्त प्रल्हाद शिल्लक राहिले नाही. म्हणून लक्ष देऊन ऐका दादा. ज्या गोष्टीपासून आपला परमार्थ दूर जाईल ना, त्या बायकोचा त्याग करायचा सांगितलं. किती उदाहरण, किती प्रमाणात सांगायचे. नावडे जनधन माता पिता, हो नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता. संसार येथे सार. मी तर याच्या पुढे जाऊन सांगेल दादा, देवाला सोडून जर कीर्तन असेल ते बी फलकटच आहे महाराज. देवाला सोडून जर तुमचं कीर्तन असेल ते सुद्धा फलकटच आहे. देवाला सोडून तुमचं गाणं असेल ते सुद्धा फलकट आहे. देवाला सोडून तुमचं जे वाजवणं आहे ते सुद्धा फलकट आहे महाराज. मी तर नेहमीच सांगतो, अरे देवाचे काही उपकार आहे दादा तुमच्यावर आणि माझ्यावर. आज हा सत्कार पाहिल्यानंतर वाईट वाटलं मला. ह्या योग्यतेचे लोक नाही हो आम्ही दादा. खरंच सांगतो तुम्हाला, नारदाच्या गादीवर लोक देवापेक्षा जास्त पूजा करतात महाराज लोकांच्या अवधूत बाबा. कधी कधी ते पूजा करायला लागले, पाय धुवायला लागले ना, ते पाणी प्यायला लागले की मला वाईट वाटतं. नाही 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 नाही, खरं सांगू का, हे आज जेवढे चांगले सुगीचे दिवस आपल्या जीवनामध्ये आले याचं कारण ज्ञानोबराय तुकोबरायाने केलेले अट्टहास. अरे त्या काळामध्ये लोकांनी मधुकरी दिली नाही म्हणून तर आज पाचशे पकवान खायला भेटतात दादा आपल्याला. त्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबरायाला गावाच्या पाटलानं गावात राहू दिलं नाहीये. काय आमची व्यवस्था असते महाराज. एप्रिल महिन्यात तारखी घेतली तरी लोक आतापासून विचारतात, महाराज जेवायला काय करू. किती प्रेम आहे होय. तरी पाहिजे तेवढे आम्ही लोक काही असे एवढे काही धार्मिक नाहीये. हाय गाढवच आम्ही फक्त वाघाचे कातडे अंगावर घातलेले. लक्ष देऊन ऐका. हाय कोण बोललं पाहिजेत महाराज, जी वस्तुस्थिती आहे. गाढवच फक्त वाघाचे कातडे अंगावर घातले तरी काय चर्चा आहे. वाघ आलाय, वाघ आलाय. नुसते कापड घातले बरं वाघाचे, वाघ नाहीये. मग बसणाऱ्या मंडळीला माझा प्रश्न आहे, नुसतं वाघाचं कातड अंगावर घेतलं तरी लोक वाघ आला वाघ म्हणतात. अरे ज्ञानोबराय तुकोबरायच्या नावाचं ढोंग करतो तो लोक तळ हाताच्या फोडासारखं जपतात. साक्षात ज्ञानोबराय तुकोबरायच्या वचनाप्रमाणे जर जगलो तर प्रत्येक गावात मंदिर बांधतील दादा आपले लोक. मंदिर खूप प्रेम करतात. मी तर विनंती करतो, खूप चांगले दिवस ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेने आता आहे ते दिवस फक्त तुम्हाला तुमच्या पद्धतीने टिकवू नये महाराज. काही काही बापाच्या पोरांच्या बापाने एवढं करून ठेवलेलं असतं, 5-5 एकर जमीन कमवून ठेवलेली असते.
फक्त पोरांना जाताना सांगतात बाबा मी जशी सांभाळी तशी सांभाळ. आता तुम्ही जर ती विकत बसली त्याला आपण काय करायचं. खूप चांगले दिवस आहे महाराज, खूप आनंदात आहे. ज्ञानोबराय तुकोबरायचा काळ खूप अवघड होता महाराज, आपलं खूप चांगलं सुगीचे दिवस आहे महाराज, खूप चांगलं. याच्यासारखे चांगले दिवसच नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल तुझ्या माझ्यामध्ये जे दुरितांचं जाळं आहे, जाळं या शब्दाचा अर्थ ममत्व. प्रत्येक गोष्टीच्या अंतःकरणात आपल्या ममत्व आहे. घराविषयी ममत्व, लेकराविषयी ममत्व, पण प्रत्येक ठिकाणी या गोष्टी जाणार आहे अशा शास्त्रकाराने सांगितले. धनानि भूमो पश्वश्य गोष्टी नारी गृहद्वारी जन स्मशाने देहे चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. परवा दिवशी एका मित्राने मला SMS पाठवला, अवधूत बाबा खूप चांगला होता. तो म्हणे माणसं जीवनभर धन 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 करतात बाबा बाबा बाबा, याचे धुरेखोर, याचे कपडे चोर, याचे हे चोर, त्याचं चोर. जीवनभर लोक धनासाठी प्रयत्न करतात, पण लोक मेले की त्यांच्या पत्रिकेवर लिहिलेलं असतं वैकुंठवाशी टिंब टिंब यांचं निधन झालंय. काय झालंय, काय झालंय, काय झालंय, निधन. जे जीवनभर कमवायचं मेल्यानंतर डायरेक्ट निधन लावतात, धन लावतच नाही महाराज. म्हणून तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं काय गोड एक भजन आहे, खूप सुंदर आहे. ऐका. तू घे 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 हरी नाम घे. इकडे इकडे बघ, शिट्टी वाजायला लागली, नंतर बोल. पण माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला का रडतोच ठाई ठाई. संसारा पायी, या संसारा पायी. तू म्हणशील बायका पोर, ती तुझ्या मागची चोर. तू मेल्यानंतर मडके फोडतील तुझ्याच डोक्यावर. तुम्ही सर्व मंडळी सांगा, मेल्यानंतर आग घरचे लावतात का बाहेरचे? तुम्हाला कसं माहित? तुम्हाला लावलीच नाही अजून. आग कोण लावतं? ज्यांच्यासाठी वावर कमवून ठेवायचे, ज्यांच्यासाठी शेती कमवून ठेवायची, ज्यांच्यासाठी फ्लॅट घेऊन ठेवायचे, ज्यांच्यासाठी एफड्या करून ठेवायच्या, ज्यांच्यासाठी पॉलिशा काढून ठेवायच्या, ज्यांच्यासाठी हेल्थ पॉलिशा काढून ठेवायच्या, ते जर शेवटी जळायला नाही लागत, लोक म्हणतात पेट्रोल आणा पेट्रोल आणा. पेट्रोल टाकून का होईना तुम्हाला फुकतात. म्हणजे म्हणून तुकडोजी महाराजांचे प्रमाण कसे वाया जातील. तू घे 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 हरी नाम घे. म्हणून देवानं तुम्हाला गोल्डन चान्स दिलाय. दादा कोणता चान्स दिलाय? श्वास श्वास पर कृष्ण भजी वृदा सासना खोय, ना जाने इस श्वास की आवन होय ना होय. एक क्षण सुद्धा माझ्या देवाच्या चिंतना विना वाया नका घालू. एवढी सुंदर संधी दिली ना महाराज. तुकोबरायचं किती प्रमाण म्हणायचे महाराज. तुकोबरायसारख्या महात्म्यानं, तुकोबरायसारख्या एवढ्या मोठ्या महात्म्यानं तुमचं आणि माझं दर्शन घ्यावं एवढ्या योग्यतेचे आपण नक्कीच नाहीये महाराज. खरी आहोत. आपल्या बायका आपलं दर्शन घेत नाही हो. तुकोबरायचं काय घेऊन बसले महाराज. वर्षातून एकदा जसं बैलाला पुजतात ना महाराज, तसं वर्षातून एकदा मकर संक्रांतीला दर्शन घेतात बायका. तुमचं काही सांगता येत नाही. आमचाच काही मिळ नाही तर तुमचा काय मिळ लागणार आहे? अवघड काम आहे. तरी सुद्धा तुकोबरायचं काय उद्गार आहे. विनवी तो सकळ जना कर सोडूनी तानई तुले जामतीला मने तुकया बंधू राम मना. विनवी तो
कर जोडोनी थोर लहाना दान इतुले मज द्या दिना म्हणे तुकया बंधू राम राम स्मरा आधी लाहो करा घाट घाला मुळबंदी सांडावा उगिया उपाधी उपाधी म्हणजे जाळ आहे ना महाराज आणि ते जाळ काय करा लक्ष लावून राहा गोविंदुगा लक्ष देऊ नाही मग तुकोबरा जगाच्या मालकाला सांगता देवा दुरितांचे जाळे उगवणे ठीक आहे तुकोबरा आहे असं जर मी केलं तर तुम्ही करसाल काय त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबरा करतो पण कशाचा आठवीन पाय आ माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा पांडुरंगा रात्रंदिवस मी तुझं चिंतन करेन आपणही देवाचं चिंतनाचा नवस केला पाहिजे एक वाक्य सांगू का दादा नवस लोक पोरं होण्याचा करतात अजिबात करू नका नवस लग्न होण्याचा करतात तो करूच नका नवस लोक नोकरी लागण्याचा करतात तोही करू नका नवस फक्त भगवंताच्या चिंतनाचा करा महाराज देवाच्या चिंतनाने निश्चित तुम्हाला दुसऱ्या गोष्टी काही करायची गरजच नाही मी तर नेहमी सांगतो स्वर कमी कर दादा थोडा मोबाईलचा स्वर कमी कर मोबाईलचा जब दंत नहीं ते तो दूध दिलाया ज्यावेळेस दात नव्हते त्यावेळेस जगाच्या मालकानं आईच्या दुधामध्ये आईच्या स्थानामध्ये दुधाची निर्मिती केली होती मग दात नसताना जर दुधाची निर्मिती करण्याची अक्कल माझ्या देवाला आहे तर दात आल्यानंतर जेवणाची व्यवस्था करण्याचं काय कारण तुम्ही ताणच नका घेऊ महाराज ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं होणारच आहे आपण उग टेन्शन घेतो टेन्शन घेऊ नका त्याला सर्वांची काळजी आहे महाराज त्याची ताण तुम्ही घेऊ नका म्हणून माझी विनंती तुम्ही फक्त तुका म्हणे भार घातली यावरी होईल होईल काय वारी देवाला एकदा म्हणून तर पहा देव माझा देव माझा देव माझा माझा देव माझा मी देवाचा देव माझा देव माझा देव माझा माझा एकदा म्हणा त्याच्याकडे जाऊन देवा तू माझा आहे आणि मी तुझा आहे अरे लग्न झाल्यानंतर बायको काहीच करत नाही फक्त तुमच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घालते हो आणि फक्त कुंकू लावते काय करते मंगळसूत्र तुमच्या नावाचं घालते आणि कुंकू लावते जीवनभर माणूस तिची एवढी सेवा करतो बाबा 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 त्या शंभड्या बायकोसाठी माणूस मायबापाला घराच्या बाहेरचं काढतो तिच्यासाठी माणूस बहिणीला बोलत नाही तिच्यासाठी माणूस भावाला बोलत नाही तिच्यासाठी बापाला बोलत नाही आईला व्यवस्थित बोलत नाही फक्त बायकोसाठी तिने काय केलेले काही उपकार नाही केले फक्त मंगळसूत्र घातले काय केले मंगळसूत्र घातलं आणि कुंकू लावलंय
तसं एकदा तरी तुम्ही माझ्या देवाची माळ गळ्यामध्ये घालून बघा आणि त्याच्या नावाचा गोपीचंदन टिळा लावा आणि त्याला म्हणा देवा तू माझा आहे आणि मी तुझा आहे. मागे पुढे उभा आहे सांभाळी आलिया आघात. अनेक लोकांचं रक्षण केले. अरे वाल्ह्या पोळ्यासारखं तर पाप तर तुमच्याकडून होणार नाही महाराज. त्यांना 7 राज न भरली होती, एवढी लोक मारली होती. आपल्याला बायकोच्या थोबाडीत मारता येत नाही सचिनदा, तर माणसं काय मारणार आहे आपण. आजा मेळ्याने पतिव्रता माय माऊली घराच्या बाहेर काढून दिली, एका वेश्येला घरी घेऊन आलाय. 9 मुलं झाले हो. जो आजामेळी सत्यनारायण करत होता, वास्तुशांती करत होता, कीर्तन करत होता, प्रवचन करत होता, तो डायरेक्ट डाकू आजामेळी झाला महाराज. यम नेण्यासाठी आल्यानंतर पोरग खेळतय महाराज. वरच्या देवाला तर आवाज दिलाच नाही, कारण पाप एवढं होतं की देवाचं नाव येण्याचा विषयच येत नाही. पोरग खेळतय म्हणून पोराला आवाज दिला, ए नारायणा, ए बाळा ऐकलंस का नारायणा. पोरग खेळत होतं, पोराला तर काहीच कळलं नाही, पण देव आला वरून. माझा बसणाऱ्या सर्व मंडळीला प्रश्न आहे, तुम्ही देवाचं नाव कसंही घ्या महाराज पुण्याची. काय तुम्ही पेढा रागात खा तरी गोडच लागणार आहे, पेढा झोपीत खा तरी गोडच लागणार आहे, आणि पेढा रडत रडत खा तरी काय लागणार आहे का. तुम्ही झोपीत खाल्ल्यानंतर कडू लागतो नाही ना दादा. माझे गुरुजी मला शिकवताना सांगायचे, पुरुषोत्तम गाईचं शेण जर खाली पडलं तर ते माती घेऊन उठतं. गाईचं शेण खाली जर पडलं तर ते माती घेऊन उठतं. देवाचं चिंतन केव्हाही करा महाराज. अरे ज्यानं बायको पळवली त्याला मोक्ष देणारा देव येऊ माझा. ज्यानं रावणाला परमार्थ नव्हता केला, देवाचं चिंतन नव्हतं केलं, प्रभू रामचंद्राची बायको पळवली होती तरी विभीषणाच्या अगोदर मोक्ष आहे महाराज. पुतनेनं विष पाजलं होतं, दूध नव्हतं पाजलं होतं, यशोदेनं दूध पाजलं होतं. दूध कोणी पाजलं होतं? स्तनपान यशोदेनं केलं, दूध यशोदेनं पाजलंय. पुतनेनं विष पाजले तरी त्वासंकाधिकाचे निमाने सायुज्य सौरसुधीला पुतनेची विषयाची नि स्तनपाने मारू आली. अरे विष पाजणाऱ्या बाईला जर मोक्ष देतोय, बायको पळवणाऱ्या रावणाला जर मोक्ष देतोय, तर आपल्या जीवनामधल्या काय छोट्या छोट्या मोठ्या गोष्टी दादा निश्चित माझा जगाचा मालक निवारण करत. म्हणून नवस करत असताना देवाच्या चिंतनाचं करा. आणि देवाच्या चिंतनानं तुम्ही जर एकदा सुरुवात केली ना, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. देवाच्या चिंतनानं काय होतं हे नाही सांगत, एक सांगतो तुम्हाला. इथं एवढ्या मायमावल्या बसलेल्या मायमावल्यानो, माझा एक छोटासा प्रश्न आहे तुम्हाला. एखादी तरी मायमावली इथं अशी असेल की तिचा नवरा दारू पित असेल, फक्त हात वर करू नका, मान हलू नका, माझ्याकडे सुद्धा बघू नका, फक्त मनातल्या मनात ठेवा की तुमचा नवरा दारू पितो. तुम्ही जर हात वर करसाल आणि ते दलिंदर जर इकडं बसेल असेल तर घरी गेल्यानंतर कीर्तनच काढल तुमचं मोठा हात. मग तुम्हाला सर्वांना असं वाटतं ना मायमावल्यानं तुमच्या नवऱ्यानं दारू सोडवाय, वाटतं का नाही? मान अजिबात हलवायची, फक्त बघायचं माझ्याकडे, वाटत असेल ना. आणि कोणत्याच औषधान दारू सुटत. लोक म्हणतात इंजेक्शन घेतली की दारू सुट्टी. कशाची दारू सुट्टी महाराज? आमच्या गावचे दलिंदर पोरं क्रुझर भरून गेले त्या साताऱ्याकडे. हे दलिंदर पेत पेतच गेले, इंजेक्शन घेतलं आणि पेत पेतच घरी आले. दारू काही सुटली. आणि इंजेक्शनानं जर दारू सुटली असती, दारुड्या हो इंजेक्शनानं जर दारू सुटली असती ना, तर तुमच्या बायकोनं झोपेत इंजेक्शन दिले असते. मेल्या दारू पितो का? हो ना, झोपेत पोलिओ डोस, दारू पितो मेल्या. डॉक्टर कोण आणले असते, जास्त पैसे देऊन आणले असते. झोपेत इंजेक्शन दारू सुटत नाही. मग महिला मंडळी, तुम्हाला वाटतं दारू सोडावं तुमच्या नवऱ्यानं? मग ऐका, मी सांगतो त्या मंत्राचा फक्त 2 महिने जप करा. किती महिने जप करा? रेकॉर्डिंग करून घ्या माझा आवाज. 2 महिन्यात जर तुमच्या नवऱ्यानं दारू नाही सोडली तर मी नारदाच्या गादीवर सांगतो, मी कीर्तन करून सोडणं दिली. एवढी ताकद जगाच्या मालकाच्या नामामध्ये महाराज. काही तर मायमावल्या म्हणतील, भाऊ बाकीचं कीर्तन नको का सांगून, पहिला मंत्र सांग बाबा. मंत्र मी काही दुसऱ्या संप्रदायाचा माणूस नाही महाराज, मी वारकरी संप्रदायाचा माणूस आहे. आणि या वारकरी संप्रदायाचा सोपा मंत्र आहे रामकृष्ण हरी. प्रत्येक मायमावलीला स्वयंपाक करायला 1 तास लागतो. किती वेळ लागतो? 1 तास लागतो ना. चपाती भाजी भात वगैरे करायला किती वेळ लागतो? 1 तास. त्या 1 तासामध्ये तुम्ही स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत उद्यापासून करून तर बघा, 1 रुपया मागत नाही मी तुम्हाला. रामकृष्ण हरी, 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 रामकृष्ण हरी.
असं जर तुम्ही 1 तास भजन केलं तर 5000 वेळेस नामस्मरण होतं. किती वेळेस होतं? किती वेळेस होतं? 5000 वेळेस. आणि स्वयंपाक तुम्हाला 2 वेळेस करावा लागतो. सकाळी एकदा करावा लागतो आणि सायंकाळी करावा लागतो. मग सकाळचं 5000 आणि संध्याकाळचं 5000 नामस्मरण किती झालं? 10000. 10000 नामस्मरणाचं पुण्य वेळ ज्यावेळेस जेवणात जाईल ते जेवण राहणारच नाही, तो प्रसाद होईल महाराज. काय होईल? तो प्रसाद होईल. आणि तो प्रसाद भारतातल्या किती 1 नंबरच्या बेवड्यानं खाऊ द्या महाराज, 2 महिन्यात जर त्यांनाही दारू सोडली तर आपण कीर्तन करायचं सोडून देऊ. ताकद अन्नामध्ये महाराज. तुम्ही म्हणसाल याच्यासाठी पुरावा काय? 2 मिनिटात महाभारतात जाऊन परत भारतात येऊ. भीष्माचार्य शिरपंजरी पडलेले. कोण पडलेले? भीष्माचार्य. भगवंताने सांगितलं भीष्माचार्य, 5 पांडव हस्तिनापूरचे राजे झाले, त्यांना धर्माच्या काही गोष्टी सांगा. धर्माचं ज्ञान सांगत असताना द्रौपदी मधातच असली. भीष्माचार्यांना राग आला. तू 5 पतिव्रतामध्ये सर्वश्रेष्ठ पतिव्रता आहे, तू हसली का? कारण कुलवान लोक केव्हाही हसत नाही. हसण्यामागचं कारण सांगा ना. हात जोडले द्रौपदीने. बाबा तुम्ही आता माझ्या नवऱ्यांना धर्म सांगताय, धर्म असा असतो, धर्म तसा असतो. त्यावेळेस तुमचा धर्म कुठे गेला? ज्यावेळेस भर सभेमध्ये दुःशासन मला लग्न करत होता. भीष्माचार्यांच्या डोळ्याला धागा लागल्या आणि भीष्माचार्य रडता रडता द्रौपदीला सांगू लागले, द्रौपदी त्याही वेळेस तुला वाचवण्याची इच्छा होती, मला त्याही वेळेस तुला सहकार्य करण्याची इच्छा होती, पण काय करू ग? दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यामुळे माझी बुद्धी काय झाली होती? काय झाली होती? मग बसणाऱ्या मंडळीला माझा प्रश्न आहे, दुर्योधनाच्या घरचं खाल्ल्यानंतर भीष्माचार्यासारखा साधू जर बिघडू शकतो, तर चांगलं अन्न खाल्ल्यानंतर बिघडलेला माणूस का सुधारणार नाही? म्हणून माझी विनंती, भगवंताचं चिंतन करा आणि नवस सुद्धा तोच करा. तुकोबराय सांगतात, 8वीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. कंटाळले होते तुकोबराय, पुरे आता नको तुझी याची सत्ता. आणि कंटाळल्यामुळे जगद्गुरु तुकोबरायच्या मुखातले उद्गार आहे, बहु दुर्वदी Oh
हात वर करा बरं सर्व. वा 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 वा. पाठीमागचे सर्व मंडळी हात वर करा. एक कॅमेरेवाले घे, सगळ्यांचे हात घे. टाळ नाही, पखवाज नाही, कोणीच नाही, फक्त टाळ. बसलेले मंडळी म्हणतील हा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, त्याच्यामुळे फक्त म्हणा, तुम्ही नका म्हणू सध्या, फक्त पुरुष मंडळी. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया हो, बोल एका ताला स्वरात. देवाला सुद्धा वाटलं पाहिजेत आमच्या पांडुरंगाला, काय माझ्या पंढरीनाथाने उत्सव ठेवला महाराज. खरं सांगू का, हा उत्सव पाहिल्यानंतर पांडुरंग परमात्मा सुद्धा पंढरपूरमध्ये गदगद गदगद होत असेल. वा, एका वारकऱ्याने ठेवलेला सोहळा आहे. कोणी ठेवलेला आहे? पुढाऱ्याने नाही, मंत्र्याने नाही, उद्योगपत्याने नाही, एक पंढरपूरचा नित्य वारकरी असणाऱ्या माणसानं ठेवलेला सोहळा आहे महाराज. हा जो समाज आहे, हे जे कलाकार आहे, हे जे कीर्तनकार आहे, हे काही पैसे देऊन बोलवलेले नाहीये, हे सगळे आमच्या पंढरीनाथावर प्रेम करणारे लोक आहे महाराज. 2 मिनिटं सर्वांनी हात वर करा. केले तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, 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 पांडुरंगा 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 पांडुरंगा
भजन केलं तुम्ही. वा, खरं कीर्तनच याला म्हणतात हो. उगा एखाद्या कीर्तनकारानं उभं राहायचं, फेटा बांधायचे, कंबर बांधायचे आणि चाटा मारायचे, त्याला कीर्तन म्हणत. सर्वांनी एकत्रित येऊन भगवंताचं भजन करणं याला काय म्हणतात? कीर्तन. वाह. बहुदुरवरी भोगविले भोगा, आता पांडुरंगा सोडवावे कंटाळी तू कोबरा देवा. किती दिवस आहे? पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शेनम. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजिती देवा. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वाऱ्या मनुष्य देहाचा देवा. कंटाळलोय मी आता. आता माझी विनंती तुला, आता पांडुरंगा सोडवावे. आणि असं जर तू केलं, तुका म्हणे काया करी नको कुरवंडी, ओवाळून सांडी मस्तक हे, आठवीन पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. बरोबर टाइम झालाय, 11 वाजले. किती वाजले? 11. बरोबर मी बरोबर इथं 8 वाजता आलो होतो. किती वाजता आलो होतो? 8 वाजता. साहेब आल्यामुळं थोडं 9:30-10 झालेच. पण काही नाही, मी तुम्हाला सांगितलं होतं, कीर्तन रात्रभर जरी केलं तरी तुम्ही काही सुधारणार. अवधूत बाबा एवढा वेळ कशाला वाया घालायचा? शॉर्ट बट स्वीट, थोडे परी निरे. किलोभर वेळ खाण्यापेक्षा माणसाने 50 ग्रॅम कलाकंद खाव. किती खाव? तेवढीच बुद्धी येते महाराज. म्हणून खूप गोड नियोजन आमच्या पंढरीनाथ भगवंताने केलंय. वा 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 वा, खरोखर प्रसन्न झालो पंढरी बाबा. तुमच्या या परिसरामध्ये मी भरपूर वेळेस कीर्तनाला आलो महाराज, पण एका वारकऱ्याचा कार्यक्रम एवढा मोठा महाराज जिल्ह्याला लाजवला, एवढा सप्ताह करून दाखवला आमच्या बाबानं. वा, जिल्ह्याला लाजवलं. किती उत्सुकता महाराज. हा माणूस म्हणजे प्रेम दिवाना आहे. कोणता दिवाना आहे? प्रेम दिवाना. हो मैं तो दीवानी बनी, शाम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी. जसं मीराबाई देवाच्या वेळा झाल्या होत्या ना देवासाठी, तसं हा बाबा माझ्यासाठी. किती फोन करावं? 500 फोन. तारीख घेतल्यापासून 500 फोन महाराज. लग्न झाल्यापासून माझ्या बायकोने एवढे फोन नाही केले मला, तेवढे या माणसाने केले. खूप प्रेम करतात महाराज. आणि स्वभाव एवढा गोड आहे ना. किती साखर खाल्ली असेल यांच्या मायनं बाबा बाबा, एवढं गोड लेकरू जन्माला घातलं. कोणी नावच ठेवू शकत नाही महाराज. ज्याच्या जवळ जाईल त्याच्या डायरेक्ट पोटातच शिरतं महाराज. वा वा. आणि खरं सांगू का, आणि जीवनामध्ये आपल्याला जगायचंच थोडे दिवस नव्ह महाराज. कीर्तन करता करता महाराज लोक मरायला लागले. ते ताजुद्दीन मेल्यापासून तर भीतीच वाटायला लागली महाराज मला. आणि ते मेलन मला छातीचा त्रास सुरू झाला. आता तर भीतीच वाटते. अवघड आहे, सांगता येत नाही माणूस कधी जाईल. पण एवढं सुंदर देवानं तोंड दिलंय ना तुम्हाला, ह्या तोंडानं फक्त आणि फक्त होईल तेवढं गोडच बोला महाराज. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ यांनी काहीच दिलं नाही महाराज आम्हा लोकांना. काय देतात ते? का मला तारखी देतात, का मला कुठं पाकिट वाढवून देतात, का मला काही मनी ऑर्डर? अजिबात नाही महाराज. फक्त प्रेम देतात. काय देतात? प्रेम देतात. आणि प्रेमामुळं काल्याचा कीर्तनकार 5व्या दिवशी हजर आहे महाराज. आमच्या अवधूत बाबाचा काला इथं. किती तारीख आहे त्यांची? काल्याचं कीर्तन असून सुद्धा बाबा आज हजरी लावायला आले. हे सगळे हे आमच्या एका कुटुंबातले लोक आहे महाराज. मी खरं सांगू का, आमच्या मायबापाने आम्हाला जन्माला घातलं. आमचे भाऊ मामे फिमे फिमे हे त्याच्यात आमचं काही नाही वाटत महाराज. खरं जे कुटुंब आहे ना महाराज, हे आपलं कुटुंब आहे महाराज. माझी जातीचे मज भेटो कोणी. जात तुमच्या डोक्यात ती नाही, जात आम्ही जी म्हणतो ती. जो ज्ञानोबराय तुकोबरायचा वारसदार आहे, जो पंढरपूरचा वारकरी आहे, जो ज्ञानोबराय तुकोबरायला जीवनामध्ये सर्वस्व मानतो, तेच आपल्या जातीचे लोक आहे महाराज. माझी ये जातीचे मज भेटो कोणी. हैदराबादून लोक आले हो महाराज. हैदराबाद कुठं राहिलं ते हैदराबाद? आमचे सचिन दादा हैदराबादून आले, आमचे सर सुद्धा हैदराबादून आले. किती लोक, उदगीरून लोक आले, महाराष्ट्रातून लोक आले महाराज तुमच्या तिथं, बँगलोरून सुद्धा लोक आले. वा 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 वा. पंढरीनाथा, लोकांनी पैसा कमवला असेल, काही लोकांनी जमिनी कमवल्या असेल, काही लोकांनी इस्टेट कमवली असेल, पण खरं सांगू का, तुम्ही बाकीचं नाही काही कमवलं तरी चालेल, पण तुम्ही समाजाचं प्रेम कमवलं महाराज. खरं सांगतो तुम्हाला. डोळ्याचे पारणे फेटले महाराज. बसायला जागा आणि ओव्हरलोड झालाय कार्यक्रम. उभे लोक पाठीमाग. हीच आमच्या संप्रदायाची ताकद आहे महाराज. काय एका वारकऱ्याची ताकद काय? बंडाता त्याने सांगितलं ना, बंडाता तर इतके खुश झाले. वा 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 वा. हा सुख सोहळा स्वर्गीय बाई. खूप सुंदर नियोजन केलं. आनंद वाटतो मला. बराचसा तरुण वर्ग कीर्तनासाठी उपस्थित आहे. तरुण मित्रमंडळीला माझी विनंती, ज्या देशामध्ये आपण राहतो त्या देशाचा स्वाभिमान बाळगा. उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी खूप अवघड आहे महाराज. सध्या वातावरण एवढं खराब झालंय, कळत नाही काय चाललंय काय नाही.
म्हणून देशातल्या सर्व मंडळीला माझी विनंती, धर्माविषयी देशाविषयी स्वाभिमान बाळगा. मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने जर हिरवा झेंडा वर केला तर सर्व मुस्लिम बांधव त्या झेंड्याखाली जाऊन बसतात. बौद्ध समाजाच्या व्यक्तीने निळा झेंडा वर करू द्या, सर्व बौद्ध बांधव त्या झेंड्याखाली जाऊन बसतात. तुमचा आणि माझा पहिला प्रश्न निर्माण होतो, कोणता झेंडा घेऊ? सांगतो त्याचे चार्जेस वेगळे लागतील. आणि आता कंबर सुटलं की चार्जेस वेगळे असतात बाबा. 11 पर्यंत प्रेम, 11च्या पुढं चार्जेस. बघा तुम्ही जर म्हणले अजून 2 तास करा तर तयारी ठेवा, माझं काही म्हणणं नाही, ऐका. म्हणून धर्मासाठी सर्वांनी एकत्रित या. 75% हिंदू या देशात आहे महाराज. किती टक्के हिंदू आहे? म्हणून माझी विनंती दादा तुम्हाला, देशासाठी धर्मासाठी सर्वांनी सहकार्य करा. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार म्हणून घेता महाराज तुम्ही. मला आनंद वाटतो तुमच्या परिसरामध्ये आल्या की प्रत्येक चौकात छत्रपती शिवाजी महाराज आहे. चिमेगावकडे वळताना सुद्धा छत्रपती आहे, त्याच्या मागचा चौक आहे तिथं सुद्धा छत्रपती आहे, त्याच्या मागचं गाव आहे तिथं सुद्धा छत्रपती आहे. थोडे दिवस जगलाय माझा राजा, 43 वर्षाचं आयुष्य असेल, 42-43 वर्षाचं, पण कार्य एवढं सुंदर केलंय की माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर तुमची कॉलर टाईट होती, छाती फुगती, याचं कारण माझा राजा जगला तसा महाराज. अरे तुम्हा मला त्याचा हेवा वाटावा यात काय नवले महाराज. छत्रपतीचं जगणं एवढं सुंदर होतं की त्या काळातल्या दुश्मनाला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा हेवा वाटत होता. त्याही काळामध्ये राजे झाले ना महाराज, पण मंदिरात दैवत म्हणून फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच गणल्या जाते. याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज होते. अरे आपल्याला कोणत्याच बाईकडे चांगल्या नजरेनं पाहता येत नाही महाराज. कल्याण सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराज समोर नजराना म्हणून प्रगट केली तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बहिणीची बोळवण जशी भाऊ करतो त्याच्यापेक्षा सुंदर बोळवण करून तिला वाटं लावलं. म्हणून प्रत्येक घरामध्ये फोटो आहे महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे, आणि त्या राजाचे वारसदार आहोत आपण. माझी विनंती तुम्हाला, बसलेल्या सर्व तरुणांना माझे हात जोडून विनंती, जीवनामध्ये कार्यकर्ते व्हायचे असेल तर पुढाऱ्याचे होऊ नका, राजकारण्याचे कार्यकर्ते होऊ नका. कार्यकर्ते व्हायचे असेल तर संभाजी महाराजांचे व्हा, कार्यकर्ते व्हायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे व्हा, कार्यकर्ते व्हायचे असेल तर स्वामी विवेकानंदांचे व्हा, कार्यकर्ते व्हायचे असेल तर भगतसिंग राजगुरू यांचे व्हा. अरे ज्यांनी देश लुटलाय त्यांचे कार्यकर्ते होऊन जीवनामध्ये काय क्रांती करणार आहे तुम्ही? बसणाऱ्या सर्व तरुणांना माझा प्रश्न आहे, या भारतातल्या एकाही खासदाराचं पोरग मिलिटरीत नाही महाराज, या भारतातल्या एकाही मंत्र्याचं पोरग मिलिटरीत नाहीये, या भारतातल्या एकाही आमदाराचं पोरग मिलिटरीत नाहीये. मग मिलिटरीत जाणारे पोरं फक्त शेतकऱ्याचेच का? विचार करा थोडा. त्यांचे पोरं तुम्ही टायर जाळता आणि त्यांचे पोरं विदेशात शिकायला आहे. सावध व्हा पोरांनो, कोणाच्याही मागं लागून जीवन बर्बाद नका करू, नका नोकऱ्याच्या नादी लागू. नोकरी नाही लागली तरी चालेल, शेती करा, शेतीला जोड व्यवसाय करा, आनंदानं जगा. कोरोनाच्या काळामध्ये नोकरीवाले सुद्धा घरात होते, कोरोनाच्या काळामध्ये उद्योगपती बी घरात होते, कोरोनाच्या काळामध्ये पुढारी बी घरात होते, कोरोनाच्या काळामध्ये बिल्डर बी घरात होते, कोरोनाच्या काळामध्ये हॉटेल व्यावसायिक घरामध्ये होते, कोरोनाच्या काळामध्ये सर्वात सुखी फक्त या देशाचा शेतकरीच होता महाराज. कोण होतं? म्हणून माझी विनंती आहे, पोरांनो चांगलं जीवन जगा, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा, आपल्या आई वडिलांची सेवा करा, आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, जीवनामध्ये व्यसन करू नका. बरं माझी हात जोडून विनंती, अरे लाज वाटू द्या, आपल्याला थोडी लाज वाटू द्या. यूपी बिहारचे लोक तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी येऊन पाणीपुरी विकून त्यांनी 4-4 मजली बिल्डिंग बांधल्या महाराज. राजस्थानवाले लोक तुमच्या भारतात येऊन त्यांनी स्वीट मार्टच्या दुकानावर महाराज 4-4-5-5 मजली बिल्डिंग बांधले. तुम्ही बिल्डिंग इथं बांधल्याच नाही, 15 रुपये तुमच्या बापाच्या जमिनी विकल्या. नका असं करू. माझी वयोवृद्ध लोकांना विनंती, हात जोडून विनंती करील तुम्हाला,
पोरांसाठी पैसे कमवण्यापेक्षा पोरांसाठी संस्कार कमावा महाराज। या जगातला सगळ्यात मोठा दागिना जर काय असेल तर संस्कार आहे। मी आळंदीला शिकायला गेल्यानंतर माझ्या आईने मला कधी फोन केल्यानंतर कधीच विचारलं नाही तू काय शिकतो, तुला काय येतं, तू किती गायन करतो, किती पखवाज वाजवतो, किती कीर्तन करतो, काही घेणं देणं नव्हतं। ती फोन ठेवताना मला एकच वाक्य सांगायची, पुरुषोत्तम तुला कोणी फाटकं म्हणलं तरी चालतं पण जीवनामध्ये तुटकं नाही म्हणलं पाहिजे। काय म्हणायची, तुला कोणी फाटकं म्हणलं तरी चालतं पण तुटकं नाही म्हणलं पाहिजे। तुम्हाला कोणी भिकारी म्हणू द्या पण म्हणू नका की हा माणूस वाईट आहे। जगातला सगळ्यात मोठा दागिना म्हणजे संस्कार आहे। संस्कारयुक्त माणसाचं जीवन म्हणजे सोन्यासारखं असतं। म्हणून माझी विनंती, मुलांना योग्य संस्कार द्या। प्रत्येक खूप गोड नियोजन आमच्या पंढरीनाथ भगवंतांनी केलं, त्यांच्यामुळे तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग आला। जी सेवा केली न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवितसे। पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संतीनो अंगभूत युक्ती तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे। झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करायची। जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच आहे। चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष। कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, किती सुंदर गायक आहे महाराज। काही सप्त्याला गायक भेटत नाही, आज गायक वेटिंगवर आहे। काही ठिकाणी पखवाजे भेटत नाही, आज पखवाजे वेटिंगवर आहे। काही ठिकाणी चोपदार भेटत नाही, आज चोपदार सुद्धा वेटिंगवर आहे। काही ठिकाणी कीर्तनकार भेटत नाही, कीर्तनकार सुद्धा वेटिंगवर आहे। हा हा, कमवलं पंढरीनाथा, खरंच कमवलं महाराज, खूप सुंदर आहे। आमचे हरिभक्त पारायण ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला, आमच्या मराठवाड्याचं वैभव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कमी दिवसामध्ये ज्यांनी आपल्या पखवाजाने अख्खा महाराष्ट्र दिवाना केला, आणि त्यातल्या त्यात आमच्या अवधूत बाबाच्या नादी लागून सगळा कर्नाटक पागल करून टाकला, असे आमचे कृष्णदादा दादाच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो। आपल्याच भागाचं वैभव दादांनी खूप सुंदर पखवाज होता। काय आनंद आहे महाराज, हे वेगळंच वैभव आहे महाराज। कीर्तन गायन पखवाज हे ते जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे। गायन करायला लागले, वाजवायला लागले की महाराज बसा 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 2 मिनिटं बसा बसा हो, असं नका करू बाबा, बसा हो बसा हो बसा बसा बसा, जाऊ दे, त्यांना त्रास होत असेल, बाकीचे उठू नका। जेवढे पुरुष मंडळी तुम्हाला तुमच्या बायकाची शपथ जर कोणी उठले तर, ज्यांचे लग्न झाले नसेल त्यांना होणाऱ्या बायकाची शपथ आहे, आणि ज्यांच्या बायका मरेल त्यांना मेलेल्या बायकाची शपथ आहे, कोणीच उठायचं नाही। मी जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत कोणी उठायचं नाही। उठला आणि कोणी पॉझिटिव्ह निघला तर परत आमच्याकडे यायचं, इथंच बस। म्हणून सर्व गायक वादक महाराज मंडळी खूप सुंदर आहे। ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली त्या दादासाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवा। वा वा वा, दिनेश दादांनी खूप गोड माईक सिस्टीम लावली। दादाच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो। सर्वच आमचे वारकरी फडकरी मंडळी सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो। आज आवर्जून आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित, कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आम्हा सर्व कीर्तनकार मंडळीवर आम्हा बंधुवत प्रेम करणारे आमचे अवधूत बाबा सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहे। बाबाच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो। सर्वच मंडळी, आमचे सचिन दादा सुद्धा किती मोठा हार घेऊन आले बाबा, तो देवा 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 देवा। हा, उमाकांत पाटील, हे सगळे हैदराबादचे आमच्यावर प्रेम करणारे सर्व आमचे सांप्रदायिक मंडळी, सर्वांच्या चरणी मी माझा। हा, गाडगे साहेब मुंबईहून आले कार्यक्रमाला। वा वा वा, खूप सुंदर, द्यावे तेवढे धन्यवाद। दररोजच पाहुणे यायला लागले महाराज। वा वा वा, आणि हे काही यांचे नातलग नाही बरं, हे सगळे परमार्थातले पाहुणे महाराज। कोणते परमार्थातले पाहुणे, घरचे नातेवाईक। त्यांनी घर बांधलं, त्यांना गुदगुल्या नसेल, त्यांना तर झोपा येत नसेल, यांनी एवढं भारी घर कसं बांधलं, हा तर नुसता टाळच वाजवतो, ह्याच्याकडे पैसे आले कुठून ते विचार करत असेल, पण ते हे सगळे आमचे परमार्थिक मंडळी आहे। हे काय परमार्थिक मंडळी महाराज। म्हणून सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो। जाता जाता तुम्हा सर्व मंडळी एक छोटीशी सूचना देतो। आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये छोटीशी गोशाळा आहे, सर्वांनाच मंडळींना माहिती आहे। लोक मला बरेचसे म्हणतात की महाराज की तुम्ही कीर्तनाचं मानधन खूप घेता। मी मानधन किती घेतो याला महत्त्व नाही, त्या मानधनाचं करतो का याला खूप महत्त्व आहे महाराज। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाही, कर्नाटकमध्ये नाही, तेलंगणामध्ये नाही, सर्व संतांचे मंदिर आहे। फक्त या 4-5 राज्यामध्ये एका महात्म्याचं मंदिर नाही, त्या महात्म्याचं नाव आहे चोखोबाराय महाराज। कोणाचं? त्या चोखोबारायचं 2 कोटी रुपयाचं मंदिर बांधण्याचा संकल्प मी जीवनामध्ये केलेला आहे, आणि त्यातलं 1.5 कोटी रुपयापर्यंतचं काम झालंय बाबा। आता फक्त फडशी आणायची राहिली। आता जर लॉकडाऊन नाही लागलं तर मे महिन्यापर्यंत कार्यक्रमाचं म्हणजे कार्यक्रम लावणार म्हणजे लावणार। का करू नये, मला वाईट वाटतं महाराज।
अरे आत्ता जन्माला आलेले साधू संत महाराज 2-2, 3-3 वर्षापूर्वी त्यांचे मंदिर झाले हो. आणि जगाच्या मालकाचा आवडते भक्त माझ्या चोखोबर आहे. फक्त जातीला महार असल्यामुळे महाराष्ट्रात एकही मंदिर नाही महाराज. म्हणून ज्यांचं मंदिर कोणीच बांधलं नाही म्हणलं आपण थोडं वेगळंच करू म्हणून चोखोबरायचं मंदिर आहे महाराज. खूप सुंदर आहे. छोटीशी गोशाळा आहे. तुम्ही म्हणसाल काही पैसे वगैरे मागता का? 1 रुपया नको महाराज तुमचा, मला काहीच नको. मग गोशाळा सांभाळता कशी? आम्ही त्या गाईच्या याच्यामधून सुंदर अशी वारकरी अगरबत्ती तयार करतो. जिथं कीर्तन असेल तिथं लोकांना ती अगरबत्ती देतो. त्या अगरबत्तीतून जो पैसा येतो तो गाईच्या चाऱ्यासाठी जातो आणि पाण्यासाठी जातो. समोर स्विफ्ट डिझायर गाडी उभी आहे. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही धंदा करता का? अजिबात नाही. नेटवर सर्च करा. 95% व्यावसायिक अगरबत्तीमध्ये मुस्लिम धर्माचे लोक आहे, आपले हिंदू लोक. मग तुम्ही त्यांची अगरबत्ती घेऊन जर तुमच्या देवतेला ओळख असेल तर एका वारकऱ्याची अगरबत्ती घेऊन गोमातेला सहकार्य का करू नये? म्हणून माझी विनंती आहे, प्रत्येकानं घरी जाताना एक अगरबत्तीचा पुडा घेऊनच जा. तरी सुद्धा घेऊन जा. का घेऊन जा? घेऊनच जा. तुम्ही जे पैसे देताल त्याच्यातून निश्चित त्या गोमातेच्या चाऱ्याची आणि पाण्याची व्यवस्था होईल. म्हणून तसं असल्यामुळं आतापर्यंत कोणासमोर हात पसरायची वेळ बाबा अजून आली नाही. म्हणून प्रत्येकाला विनंती, प्रत्येकानं अगरबत्ती द्या. पुनश्च एकदा ज्यांच्यामुळे तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचं योग आला, आम्हा सर्व वारकऱ्यांचं एक लाडकं व्यक्तिमत्व आमचे पंढरी बाबा, बाबाच्या चरणी मी माझा माता ठेवतो आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. ज्ञानेश्वर तक हे पायावरी या वारकरी संतांच्या उपस्थित जमलेल्या सर्व भाविकांच्या चरणावर वंदन करतो. आणि हा चालू असलेला गुरुवारी गुंडा महाराज निवासच्या वास्तुशांतीनिमित्त हा आयोजन केला, हा छोटासा कार्यक्रम. तुम्ही दररोज येऊन आपल्या हा कार्यक्रमाची बहुसंख्येने शोभा वाढतात. तुमच्या सर्वांच्या चरणावर पुन्हा शेकभर वंदन करतो. आणि उद्याही आपल्या इथे हरिभक्ती पारायण राजेश पाटील गुंजरगेकर यांचं उद्याही कीर्तन होणार आहे. उद्याही असंच या, तुम्हाला असं विनंती. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये बरेचसे दुरून आपले मित्रगण आले आहेत. बेंगळुरून आमचे पवन आलेले आहेत, आपले मुंबईहून आलेले आहेत, आपले सचिन दादा आले आहेत, हैदराबादहून आमचे उमाकांत पाटील पूर्ण त्यांची टीम आलेली आहेत. 100 लोक बाहेरून आलेले आहेत. तरी त्यांच्या सर्वांच्या चरणावर मी वंदन करतो. आणि ज्यांनी आपल्याला हा 2 दिवस हा पक्वाचा आनंद दिलेत आमचे प्रेमी मित्र कृष्णादादा यांचा आता उद्या त्यांनी जाणार आहे, त्याच्यामुळं त्यांना थोडासा एक छत्कार होणार आहे. तरी सर्वांनी महाराजांच्या हाताने